म्हणून बघा आयुष्य हे एक रंगमंच आहे. येथे प्रत्येकाला हसावं लागतं, प्रत्येकाला रडावं लागतं, येथे प्रत्येकाला नाटकही करावं लागतं. म्हणून पुन्हा पुन्हा सांगते आयुष्य हे एकदाच असतं. म्हणून आयुष्यात करा काहीतरी मस्त, आयुष्यात चांगलं करता आलं पाहिजे. म्हणून बघा माझ्यावरच गाथा पाण्यात बुडविला, पण माझ्या तुकोबरायांचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा. अरे त्या गंगेला सुद्धा, त्या नदीला सुद्धा इतकी दया आली, इंद्रायणी मातेला सुद्धा, आणि तिने साक्षात माझ्या तुकोबरायांना गाता परत आहे. जरी दगडा सहित भया, जरी दगडा सहित भया, तारी येल्या तैस्या लहया. धन्य तुकोबा समर्थ. बघा अरे त्या वह्या सुद्धा तारल्या, ती गाथा सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांना परत आहे तशी माघारी दिली. असे असणारे जगद्गुरु तुकोबराय, तुकोबरायांचा अधिकार फार मोठा आहे. आणि माझे जगद्गुरु तुकोबराय असे अनेक संत महात्मे, आणि हा अभंग कुणाचा आहे? अनेक संत महात्म्यांनी अनेक अभंग लिहिले, पण हा जो अभंग आहे ना, अभंग, या अभंगाची नोंद अख्ख्या वारकरी संप्रदायाला घ्यावी लागली. अरे अनेकांनी अभंग लिहिले, अनेकांनी गाथा लिहिला. माझ्या तुकोबरायांचा गाथा आहे, नामदेवरायांचा गाथा आहे, पण माझ्या बहिणाबाईंना असा अभंग लिहिला, असा अभंग लिहिला की या एकाच अभंगाची नोंद अख्ख्या वारकरी संप्रदायाला घ्यावी लागली. असा हा जो अभंग आहे ना, हा अभंग माझ्या बहिणाबाईंना लिहिलेला आहे. काय अभंग आहे? संत कृपा झाली इमारत भला. हा एकच अभंग बहिणाबाईंना लिहिला, पण एवढा सुंदर आणि एवढा गोड लिहिला. बहिणाबाई म्हणतात की संतांची कृपा झाली तेव्हा कुठे इमारत फळाला आली. ऐका, आज या ठिकाणी वास्तू शांती निमित्त, सत्यनारायण पूजेनिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आहे, कीर्तनाचा योग आहे. कोणतंही कार्य करायचं असेल तर अगोदर देवाचं नामस्मरण, देवाची भक्ती करावी लागते का नाही? मग चांगलं काहीतरी करायचं असेल, हे सुद्धा एक घर बांधलं, इमारत बांधली. कशामुळे बांधली? आई वडिलांचे, संतांची कृपा असल्याशिवाय, आशीर्वाद असल्याशिवाय झालं का एवढं? होऊ शकत नाही. तसं एक बहिणाबाई काय म्हणतात, अरे ही वारकरी संप्रदायाची इमारत उभा राहिली ना, कशामुळे राहिली? संत कृपा झाली इमारत फळाली. संतांची आमच्यावरती कृपा झाली म्हणून ही आध्यात्मिक इमारत फळाला आली. आणि म्हणतात या वारकरी संप्रदायाचा पाया जर कोणी रचला असेल ना, तर माझ्या ज्ञानोबारायांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालय. या वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक इमारत उभी झाली, आणि त्या इमारतीचा पाया, आता घराचा पाया आपण जसा करतो तसा त्या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा पाया म्हणजे माझे ज्ञानोबाराय. नामतयाचा किंकार तेने केला हा विस्तार. या वारकरी संप्रदायाचा आधार विस्तार जर कोणी केला असेल ना, तर माझ्या नामदेवरायांनी केलेलं आहे. अरे नामदेवरायांचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा. अरे साक्षात जगाच्या बापांना नामदेवरायांनी आणलेला नैवेद्य ग्रहण करावा, हा नामदेवरायांचा अधिकार असावा. आणि एकनाथ महाराजांनी या समाजाकडे पाहिलं, या समाजातल्या लोकांकडे पाहिलं, तर या समाजातल्या लोकांना कीर्तन, प्रवचन, भजन आवडायचं बंद झालं. ऐका दादा, ऐका, इथं कीर्तनात बसल्यानंतर हाताने टाळी, मुखाने नाम घेतलं पाहिजे. थोडासा आवाज आणि विको द्या, थोडासा आवाज. अरे ही माती कुणी ऐऱ्या गेल्याची नव्ह, ही माती माझ्या राजाचे. अरे आळंदीच्या ज्ञानोबारायांना, देहूच्या तुकोबरायांना आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला सुद्धा असं वाटलं पाहिजे, असं वाटलं पाहिजे. अरे आपण घेतलेलं नामस्मरण, आपण कीर्तनात वाजवलेली टाळी बघून त्या जगाच्या बापाला सुद्धा इथं यावं वाटलं पाहिजे. अशी सगळ्यांनी हाताने टाळी वाजवली पाहिजे. अरे हा महाराष्ट्र कुणा सामान्याचा नव्ह, ही माती कुठे ऐऱ्या गेल्याची नव्ह, ही माती माझ्या राजाचे. ऐका दादा, ऐका, अरे माझा राजा इथं जन्माला आलाय. अरे ज्ञानोबारायांनी आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिलाय. त्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांपर्यंत देहूच्या आपलं शरीर म्हणजे मोडकचं घर आहे आणि तुटकचं छप्पर आहे. आणि आपण कितीही मोठा बंगला, कितीही मोठं घर बांधलं गड्या, आणि आपण जर देवाला देवघर दिलं नाही, देवाला जागा दिली नाही, तर याचा काय उपयोग आहे का? आहे का काय उपयोग? देवाशिवाय काही तुम्हाला मिळू शकत नाही. मग एकनाथ महाराज काय म्हणतात की या भारुडाची निर्मिती केली, आणि एकनाथ महाराजांनी या इमारतीचा आधार झाले, इमारतीचा खांब झाले. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आणि ज्या वेळेस इमारत पूर्ण झाली त्यावेळेस इमारतीचा पाया जर कोणी रचला असेल, पाया जर कोण झाले असतील,
तुका झाला असे कळस कळत जर कोण झाला असेल तर माझे जगद्गुरु तुकोबराय कळत झालेत. तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. आणि ज्यावेळेस ही सगळी इमारत पूर्ण झाली सगळं झालं त्यावेळेस बहिणाबाई काय म्हणतात, बहिणी फडकविती ध्वजा निरूपण केले ओजा. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल सभा सकळ साधू संतांची महामुनी भक्ती यांची पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दाते मुनींद्रम समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगाकार प्रताप. अरे असंच माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन शनिवार वाड्याच्या तिथं चालू होतं. एक नाही दोन नाही बरेच दिवस माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन चालू होतं. अरे कळालं कळालं कुणाला कळालं? अरे माझ्या राजाला कळालं. राजा म्हणाला चला चला जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन शनिवार वाड्यापाशी चालूय. राजा एकटा नाही बरोबर एक नाही दोन नाही तीन नाही तर सगळे मावळे राजाला सोबत घेतले. निघाला निघाला राजा. अरे आला शनिवार वाड्याच्या तिथं राजा आला आला राजा आला आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये समोर बसला. ऐका दादा ऐका लक्ष देऊन ऐका. जसा तुम्ही इथं कीर्तनामध्ये बसलाय ना तसा माझा जगाचा राजा सुद्धा असाच कीर्तनामध्ये बसला होता. लक्ष देऊन जाणीवपूर्वक जरा ऐका. अरे माझ्या राजानं काय केलं या स्वराज्यासाठी? माझ्या राजानं कितीतरी त्रास कितीतरी अट्टास सहन केला. तो माझा राजा आला असाच जसे तुम्ही कीर्तनामध्ये बसलाय तसा माझा राजा कीर्तनामध्ये बसला. अरे बातमी कळाली कुणाला कळाली? मुसलमानांना कळाली यवनांना कळाली. चला 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 मराठ्यांचा राजा येतोय कीर्तनामध्ये बसतोय. अरे आले मुसलमान आले यवन आले पण माझ्या राजाचं बघा बघा. अरे माझा राजा कीर्तनामध्ये येऊन बसत होता. जसा तुम्ही बसलाय ना तसा माझा राजा कीर्तनामध्ये येऊन बसत होता. मुसलमान आले यवन आले. पहिल्या राजाला एकटा राजा बसला होता. बाजूला मावळे बसले होते. पण ऐका ऐका एकटा राजा बसला होता. अनेक मावळे बसले होते. मुसलमान आले होते यवन आले होते पण ते यवनांना एकटा राजा नाही जेवढे काही मावळे बसले होते ना ते सगळे मावळे त्यांना राजे दिसायला लागले. करावं काय? ऐका लक्ष देऊन ऐका. अरे कीर्तनात बसल्यानंतर माझ्या राजाचं मरण वाचतंय तर तुम्ही आम्ही कीर्तनात बसल्यानंतर आपल्याला का सुख समाधान मिळणार नाही? विठ्ठल विठ्ठल माझ्या राजाचं कीर्तनामध्ये मरण वाचतंय. मग माणसानं जगावं का मरावं? ओय बसलेले काय करावं? तुम्ही म्हणसाल पोरे आधीच ह्या कोरोनाने नको नको केलं तर तू आली का आता आम्हाला घालवाई? जगावं का मरावं सांगा बरं काय करावं? बोला बोला ना. जगावं का मरावं? घाबरताय का तुम्ही मला? आजारी का तुम्ही? मग बोलत जावा. जगावं का मरावं? जगावं. वरून काय 200 वर्ष आयुष्य घेऊन आलाय काय? तुम्ही म्हणसाल पोरे तू प्रश्नच उलटा विचारला. जगावं म्हटलं तरी मरायचे आणि मरावं म्हटलं तरी ओय मरावं म्हटलं तरी ओय मरावं म्हटलं तरी आजारी का तुम्ही? मरावं म्हटलं तरी मरायचे. तुम्ही म्हणसाल पोरे जगावं म्हटलं तरी मरायचे मरावं म्हटलं तरी मरायचे. जन्माला काय यायचं? ओय बसलेले का जन्माला यायचं? तर मागील जन्मीचं भोग भोगण्यासाठी इथं जन्माला यायचं आणि भोग भोगून झालं केले कर्म झाले त्याची भोगाले. 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 उपजले मेले ऐसे कीर्ती हो उपजले मेले ऐसे कीर्ती हो. उपजले मेले ऐसे कीर्ती उपजले मेले ऐसे गाता हर बन देगा हरि मुखी 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 गाता हर बन देगा
मुखी गाता हर पल चिंता हरि मुखी गाता हर पल चिंता हरि मुखी गाता हर पल चिंता हर पल चिंता हर पल चिंता केले कर्म झाले त्याची भोग आले जसं माणूस कर्म करतो तसं भोग हे माणसाला भोगावे लागतात मग ऐका लक्ष देऊन ऐका म्हटलं तरी मरायचंय पण ऐका मरायच्या आधी माणसानं जीवन जगायला शिकलं पाहिजे बघा लिहायच्या आधी वाचायला शिकलं पाहिजे हार मानायच्या आधी प्रयत्न करायला शिकलं पाहिजे आणि मरायच्या आधी जीवन जगायला शिकलं पाहिजे मग सगळ्यांना मरायचे सगळ्यांना जायचे मग माणसानं मरायच्या आधी जीवन जगायला शिकता आलं पाहिजे कारण हा देह पुन्हा मिळत नाही आपल्याला चुकून मिळाला मग कीर्तनात आल्यानंतर माझ्या राजाचं मरण वाचतंय मग तुम्ही आम्ही कीर्तन ऐकल्यानंतर कीर्तन श्रवण केल्यानंतर घराच्या वस्तू शांतीला कीर्तन ठेवल्यानंतर आपण का सुखी समाधानी राहणार नाही तर बघा वस्तू शांती का करावी वस्तू नावाचा एक राक्षस आहे आणि त्या राक्षसानं काय करावं तर त्या राक्षसानं काय केलं जेवढे काही देवी देवता होते त्या देवी देवतांना मारायचा प्रयत्न चालू केला सगळे यज्ञ कीर्तन भजन बंद केली आणि सगळं बंद केल्यानंतर विष्णू देवाला हे सहन नाही झालं मग विष्णू देवानं काय केलं तर त्या वस्तू नावाच्या राक्षसाबरोबर युद्ध करायचं ठरवलं आणि विष्णू भगवंतानं त्या वस्तू नावाच्या राक्षसावर युद्ध करायला सुरुवात केली युद्ध चालू असताना वस्तू नावाचा राक्षस म्हटला देवा मी आता मृत्यू पावणार आहे माझा मरण होणार आहे मी निघून जाणार आहे परत इथं माझं राज्य निर्माण होणार नाही पण ऐकणार आहे देवा तुझ्या हातून माझा प्राण जाणार आहे तुझ्या हातून मी मरणार आहे तर माझी मरण्याच्या आधी एक इच्छा पूर्ण करशील का त्यावेळेस विष्णू देवानं म्हणावं काय तुला काय इच्छा आहे तर त्यानं म्हणावं ज्यावेळेस एखादा व्यक्ती घर बांधत असेल आणि तो मी गेल्यानंतर मला विसरून जाणार आहेत सगळी लोक माझा कोण विचार करणार नाही पण एखाद्या व्यक्तीनं एखाद्या मनुष्यानं घर बांधलं तर त्या घरामध्ये त्याचा प्रवेश होण्याच्या अगोदर त्या घराची शांती होण्याच्या अगोदर त्याला कुणाची शांती करावी लागेल माझी शांती करावी लागेल त्याच्यासाठी मला तिथं जागा दे असं त्या वस्तू राक्षसानं कुणाला म्हटले विष्णू देवाला म्हटले विष्णू देवानं त्याला आशीर्वाद दिला आणि त्याच्याकरता आपल्या घरामध्ये आपण घरात राहण्याला जाण्याच्या अगोदर आपल्याला काय करावी लागते वस्तू शांती करावी लागते आणि नाही जर आपण वस्तू शांती केली सत्यनारायण पूजा केली तर तो राक्षस विष्णुदेवाने त्याला वरदान दिलंय विष्णुदेवानं त्याला सांगितलंय हे बघ बाबा जो कोणी व्यक्ती घराची वस्तू शांती करत नाही तुझी शांती करत नाही तसं जर त्या घरामध्ये न शांती करता तो राहिला आला तर त्याला शांतपणाने जगून द्यायचं सुखी समाधानानं त्या घरामध्ये राहू द्यायचं नाही असा विष्णू देवानं त्याला वरदान दिलेलं होतं म्हणून आपण घरामध्ये राहिला जाण्याच्या अगोदर काय करतो वस्तू शांती करतो त्या राक्षसाला शांत करतो आणि एकदा का त्या राक्षसाला शांत केलं वस्तू शांती केली की त्या घरामध्ये प्रवेश करून आपण राहिला जातो मग राहिला गेल्यानंतर आपण सुखी समाधानानं त्या घरामध्ये राहतो पण न वस्तू शांती करता जर त्या घरामध्ये गेलो तर तो वस्तू नावाचा राक्षस आपल्याला सुख समाधानाने त्या घरामध्ये राहू देत नाही मग याच्याकरता त्या वस्तू नावाच्या राक्षसाला शांत करण्याकरता आपल्याला वस्तू शांती करावी लागते विठ्ठल विठ्ठल मग घर कसं असावं घर सुंदर असावं घर चांगलं असावं आणि बघा घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती तेथे असावा प्रेम जिव्हाळा नको तर नुसती नाती घर कशासारखं असावं घरामध्ये भावाभावांना प्रेम असावं जावाजावांचा मेळ असावा नंदई भाऊजाईचा चांगला मेळ असावा सासू संग बोलणं सुनो असं नसावं सासू सुनचा एकामेकींसोबत वैर नसावा राग नसावा सासून लेकीला ज्याप्रमाणे मानावं त्याप्रमाणे सुनेला सुद्धा मानावं असं घर असावं घरामध्ये बहिणी भावाचं प्रेम असावं भावाभावाचं प्रेम असावं असं घरासारखं घर असावं नाहीतर नुसत्या भिंती काही कामाच्या नाहीतर प्रेम
सुख देई. मग प्रेमानं घरामध्ये नांदता आलं पाहिजे, राहता आलं पाहिजे, असं घर असावं, घरामध्ये चांगली नाती असावी, चांगला विचार असावा. आणि आपल्याला जर आपलं घर पवित्र ठेवायचं असेल, आपलं घर चांगलं ठेवायचं असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरासमोर काय असावं लागतं? तुळशी वृंदावन असावं लागतं. तर आपलं घर पवित्र आहे. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, धन्य ते सदन वैष्णवांचे. अरे घरामध्ये, घराच्या समोर तुळशी वृंदावन नाही ना, त्याचं घर नाही, त्याचं मशान आहे. म्हणून घरासमोर काय असावं? तुळशी वृंदावन असावं. अरे तुळस एवढी पवित्र आहे, एवढी पवित्र आहे. अरे बघा, आपल्या सामान्य मनुष्याचं, आपल्या हिंदू धर्माचे अनेक देव आहेत. किती देव आहेत आपल्या हिंदू धर्माचे? 33 कोटी देव आहेत. आणि मुसलमान असतात, त्यांचा किती देव आहेत? एकच देव आहे का नाही त्यांचा? अल्लाह. मग झालं काय? अकबर बादशाह आणि बिरबल रस्त्यानं चालत निघाले. कोण कोण? बोला. अकबर बादशाह आणि बिरबल रस्त्यानं चालत चालत निघाले. विचार केला थोडंसं पाय मोकळे करावेत, थोडासा व्यायाम व्हावा, म्हणून गाडी घेतली नाही, घोडं घेतलं नाही, काहीच नाही. बिचारे आपले रस्त्याने चालत चालत बऱ्याच लांबवर गेले. आणि बऱ्याच लांबवर गेले असताना बिरबल आपल्या हिंदू धर्माचा होता. बिरबलाला दिसलं तुळशीचं रोप. त्यानं काय केलं? त्या पवित्र अशा तुळशीच्या रोपाला नमस्कार केला, तिचं दर्शन घेतलं. आणि हे पाहिलं कोणी? अकबर बादशाहनं पाहिलं. आणि अकबर बादशाह म्हटला, बिरबल बिरबल ये क्या है? काय म्हटला? बिरबल बिरबल ये क्या है? त्यावेळेस बिरबल म्हटला, ये हिंदुओं का बडा भगवान है. काय म्हटला? हिंदुओं का बडा भगवान आहे, म्हणजे हिंदू धर्मातल्या लोकांचा सगळ्यात छोटा देव आहे. अकबर बादशाहला असा राग आला, असा राग आला. आणि अकबर बादशाह म्हटला, काय रे तुम्ही हिंदू लोक किती वाईट आहे, तुमचे असे किती देव आहेत? अरे रस्त्यावरचे देव वेगळे, बारका देव वेगळा, मोठा देव वेगळा, बांधाच्या कडेचे देव वेगळे, मसोबा बिरोबा अनेक तुमचे देव आहेत. आमचा बघ, आमचा एकच आहे, आमचा अल्लाह. आणि अकबर बादशाहला असा राग आला, असा राग आला. आणि अकबर बादशाहनं ते तुळशीचं रोप उपटलं, ते असं चुरगळून फेकून दिलं. आता बघा, फेकून दिलं. अकबर बादशाह आपला हिंदू धर्माचा होता. बिरबलाला राग आला अकबर बादशाहचा, पण राजा होता, करावं काही, काय बोलता येत नाही. म्हणून बिरबलानं पाठीमागचं झालेलं सगळं विसरून गेला आणि रस्त्यानं चालत चालत निघाला. आता विचार केला, चालत चालत गप्पा निघाल्या, गप्पा मारत निघालेला होता. पण बिरबल मात्र चतुर होता, बिरबल मात्र हुशार होता. बिरबलानं विचार केला की आताच याचा काटा काढायचा, परत आपल्याला संधी भेटणार नाही. मग रस्त्यानं बऱ्याच लांबवर चालत आले. आणि चालत चालत असताना बिरबलाला दिसलं आग्याचं झाड. कशाचं झाड? सगळेजण बसलेले शेतकरी आहे ना, ओय शेतकरी आहे ना बसलेले. कशाचं झाड दिसलं? आग्याचं झाड दिसलं. आता बिरबलानं विचार केला, ह्या आग्याच्या झाडाला जर आपण नमस्कार केला तर याला सुद्धा अकबर बादशाह उपटून टाकल. जसं आपल्या पवित्र अशा तुळशीच्या झाडाला माझ्या देवाला उपटून टाकलं, तसं या आगाच्या झाडाला सुद्धा उपटून टाकेल. म्हणून अकबर बादशाहच्या पासून बिरबल बाजूला आला, त्या आग्याच्या झाडापाशी गेला. आणि त्या बिरबलानं काय केलं? तुळशीला असा नुसता नमस्कार केला होता, पण त्या आग्याच्या झाडाला बिरबलानं खाली वाकून नमस्कार केला. परत अकबर बादशाह बिरबलापाशी आला आणि म्हटला, बिरबल बिरबल ये क्या है? बिरबल म्हटला, ए हिंदुओं का बडा भगवान. आता छोटा म्हटल्यानंतर त्यानं काय केलं? तुळशीचं झाड उपटलं आणि ते चुरगळून फेकून दिला. आता बडा म्हटल्यानंतर त्याला किती राग आला असेल, राग आला असेल का नाही प्रचंड. आणि ह्यानं असा खाली वाकून नमस्कार केल्यानंतर अकबर बादशाहला एवढा राग आला, एवढा राग आला. आणि अकबर बादशाह तिथं गेला आणि अकबर बादशाहनं आग्याच्या झाडाला नुसता हात लावला. तर अकबर बादशाहला एवढ्या वेदना होऊ लागल्या, एवढी आग झाली, एवढी चिडचिड होऊ लागली. आणि अकबर बादशाह बिरबलाला म्हटला, बिरबल बिरबल मुझे क्या हुआ है देखो ना. असं म्हटल्यानंतर बिरबल म्हटला अकबर बादशाहला, छोटे भगवान ने बड़े भगवान से कहा, इसलिए बड़े भगवान ने आपको त्रास दिया. म्हणजे असं म्हटल्यानंतर मग बिरबलाला अकबर म्हटला, मला काय होईल, माझा आग कशाने शांत होईल. तर अकबर बादशाहला बिरबल म्हटला की काय करावं लागेल, तर तिथं त्या तुळशीच्या झाडापाशी जावं लागेल. त्या तुळशीच्या जे तुम्ही रोप उपटलेले आहे त्या रोपाची पानं तोडून त्याचा रस काढा करावा लागेल. तो तुमच्या हाताला शरीराला लावावा लागेल, तेव्हा कुठं तुमची आग थांबेल. अकबर बादशाह पळत पळत गेला आणि त्या
तुळशीच्या उपटलेल्या रोपट्याला घेतलं, त्या रोपट्याचं दर्शन घेतलं आणि त्या रोपट्याची पानं तोडली, 2-3 पानं खाल्ली आणि त्या पानाचा काढा तयार केला आणि तो काढा शरीराला लावला आणि तो काढा शरीराला लावल्यानंतर काय झालं तर त्या अकबर बादशाहच्या अंगाची आग थांबली. एवढी माझ्या तुळशीची ताकद आहे, एवढी पवित्र अशी तुळस आहे. अरे दुर्जनांना सुद्धा सज्जन बनवण्याची ताकद माझ्या तुळशी मातेमध्ये. अशी तुळशी माता आहे, जयाचे द्वारी तुळशी वृंदावन. अरे तुळशी सारखं पवित्र दुसरं काही नाही. अरे तुळशीचं झाड जर आपल्या दारामध्ये असलं, आपल्या तुळशीचं रोप जर दारामध्ये असलं ना तर आपल्याला सुख समाधान भेटणार, दुःख येऊ शकत नाही. म्हणून दारामध्ये तुळस असावी, तुळशीचं नाम घ्यावं. तुळस तुळस भजता नाम, हरे तयाचे क्रोध काम. तुळस तुळस असं नामस्मरण केलं तर क्रोध काम सुद्धा बाजूला होऊन जातात. म्हणून बघा घर बांधताना घराच्या सगळ्यात अगोदर काय असावं, दारामध्ये तुळशी वृंदावन असावं, घरामध्ये देवघर असावं, तर आपल्या घराला खरा अर्थ आहे. नाही तर आपलं घर नाही ते आपलं मशान आहे. मग असं घर असावं. आणि घरामध्ये दारामध्ये कोणी भिकारी आला तर त्याला 2-3 रुपयाचं त्याला त्याच्या घासमुखामध्ये घातला पाहिजे. कारण आपण कोण आहे तर आपण देवानं निर्माण केलेली आपण माणसं आहे. सगळ्यांमध्ये देव आहे. सगळ्यांना वाटतं का नाही आपण देव आहे? माणसामध्ये देव आहे की नाही बसलेले? माणसामध्ये देव आहे ना. तुम्ही म्हणसाल माणसामध्ये देव आहे तर देवाला पाहण्यासाठी मंदिरात का जावं लागतं? सगळ्यांमध्ये देव आहे पण देवाला पाहण्यासाठी मंदिरात जावं लागतं. हवा उन्हातही आहे का नाही? हवा उन्हातही आहे आणि हवा सावलीतही आहे. पण हवेचा आनंद सावलीतल्याच हवेत येतो का नाही? उन्हातल्या हवेत येतो का? उन्हातल्या हवेत येत नाही. मग हवा सगळीकडे, पण बघा उन्हातल्या हवेतला आनंद आपल्याला मिळत नाही, सावलीतला हवेतला आनंद आपल्याला मिळतो. तसा देव सगळीकडे, पण देवाला पाहण्याचा आनंद फक्त मंदिरात गेल्यानंतरच मिळतो. म्हणून देवाला पाहण्यासाठी कुठं जावं लागतं? मंदिरात जावं लागतं. बघा लक्ष देऊ नाही का? देव माणसामध्ये देव आहे तरी पण तुम्ही म्हणसाल मंदिरात का जावं लागतं? देव पुंडलिके काय केले? परब्रह्म भेटले. अरे पुंडलिक रायानं काय केलं तर ते परब्रह्म असणारा देव जगाच्या बापाला विटेवरती उभं केलं. काय केलं पुंडलिक रायानं? अरे 28 युग जगाच्या बापाला विटेवरती उभं केलं. बघा आई वडिलांची सेवा करून तुम्हाला देव घरी भेटायला येतो, पण देवाची सेवा करून आई वडील भेटत नाहीत. म्हणून जगाच्या बापाला सुद्धा पुंडलिक रायानं विठेवरती उभं करावं. कशावरती? तर आई वडिलांच्या सेवेच्या फळावरती देव तिथं उभा राहिला. एवढी ताकद नामामध्ये, एवढी ताकद आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये. मग आपण जर कोणतंही काम करायचं असू द्या, कोणतंही कार्य करायचं असू द्या, त्याच्यासाठी आपल्याला कुणाची तरी कृपा असावी लागते, कुणाचं तर आशीर्वाद असावे लागतात. आणि माणसानं घर बांधताना माणसाच्या शेजारची कशी लोक आहेत ते पाहावं लागतं. आजकाल बघा माता मावल्या, तुम्ही पुरुषांना किती काही सांगा, पुरुष मंडळ कधीच कुठं काही बोलत नाहीत. माता मावल्यानं एक वाक्य सांगितलं का नाही, तिला म्हटलं का नाही हे तुम्हाला सांगितलंय, आमके आमकेची सुनले वाईट आहे, हिला सांगू नको, तर ती दुसरीला सांगितल्याशिवाय राहत नाही. अशाच दोघी जणी शेजारणी होत्या आणि एक शेजारी दुसऱ्या शेजारणीला म्हटली चला पंढरपूरला जाऊ. आता शेजारणीला पंढरपूरला नेलं, देवाच्या नामस्मरणाकरता देवाकरता नेलं. मग हिला आनंद वाटाव का नाही, हिला चांगलं वाटाव का नाही? पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर थोडस पायाला फोड आलं की ही लगेच कशी म्हणायला लागली, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पण थोडस पायाला फोड आलं, वेदना झाल्या की म्हणतात हिनं बरं नाही केलं माझ्यासाठी. मग असा शेजार घरा शेजारी नसावा. घरा शेजारी कसा शेजार असावा? चांगला शेजार असावा. मग आपण घर बांधतो, आपण इमारत बांधतो, पण त्याच्याकरता आपल्याला आपल्यावरती कुणाचे तरी उपकार हवे असतात. मग बघा हे घर आज उभा राहिलं कशाच्या जोरावरती? तर संतांच्या आशीर्वादामुळं, संतांच्या कृपेमुळं, आई वडिलांच्या आशीर्वादामुळं हे घर, ही इमारत उभा राहिली. तशाच माझ्या बहिणाबाई सुद्धा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, संत कृपा झाली इमारत फळाली. बघा अशी सुंदर गायक, असा सुंदर वादक, अशी सुंदर मुलं पक्वाजा असल्यानंतर कीर्तन एवढं करावं वाटतं, एवढं करावं वाटतं की संपवच नाही असंच वाटतं. एवढी सुंदर आहेत. ह्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा जोरात. बघा संत कृपा झाली इमारत फळाली.
संतांची कृपा झाल्याशिवाय, माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद असल्याशिवाय आपण चांगलं काम करू शकत नाही. घर बांधलं, चांगलं काम केलं, पण आशीर्वाद कोणाचे तरी पाठीमागं असावे लागतात. त्याच्याकरता आपलं चांगलं काम होण्याकरता संतांची कृपा असावी लागते, आई वडिलांचा आशीर्वाद असावे लागतात, तेव्हा कुठं चांगली कामं होत असतात. मग आज या ठिकाणी या घर पूर्ण झालं. कशामुळे झालं तर आई वडिलांचे आशीर्वाद पाठीमागे होते, संतांचे विचार होते, म्हणून त्याच्याकरता आज हे घर पूर्ण झालं. मग आपण देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा, माणसानं चांगलं राहावं. बघा, चांगलं राहणाऱ्याला लोक त्रासच देतात. चांगल्याला त्रास आहे, वाईटाला त्रास नाही, चांगल्याला त्रासच आहे. प्रभू श्रीरामचंद्र चांगले नव्हते का, तरी सुद्धा वनवास भोगावा लागला. रावण चांगला होता का, तरी रावण सोन्याच्या लंकेत राहत होता. श्रीकृष्ण भगवान परमात्मा चांगले नव्हते का, तरी सुद्धा त्यांचा जन्म जेलमध्ये झाला. कंस मामा चांगला होता का, तरी सुद्धा त्याला तो राजा होता. मग चांगल्याला लोक त्रास देतात आणि वाईटाला चांगलं म्हणतात. म्हणून आपण त्रास देतात म्हणून वाईट नाही वागायचं, तर त्रास देतात म्हणून चांगलं राहायचं. आणि बघा, आपल्याला कोणी वाईट केलं, आपलं चांगलं कर्म नाही. आपल्याला कोणी दुःख दिलं, आपल्याला कोणी वाईट केलं, तर आपण त्याच्यासोबत वाईट करून त्याचा बदला घ्यायचा नाही. कारण आपण सुद्धा वाईट होतो आणि केलेल्या कर्माला अरे कोणी साथीदार नसू द्या, कोणी भागीदार नसू द्या, पण बघा, आपण केलेल्या कर्माला आपण कितीही एखाद्याचं वाईट केलं आणि त्याला वाटलं आपण वाईट केलेलं कोणीच पाहत नाही, तर आपण केलेल्या वाईट कर्माला, वाईट कार्याला कोण पाहत असतं, कोण साक्षीदार असतं माहितीये का? 13 साक्षीदार असतात. कोण कोण? पृथ्वी, जल, आकाश, वायू, अग्नी, आपलं मन, आपला अहंकार, आपली बुद्धी, दिशा, दशा आणि आपल्या हृदयात असणारा परमात्मा, चंद्र, सूर्य, तारे, हे सगळे आपल्या पापाचे साक्षीदार असतात. त्याच्याकरता माणसानं चांगलं कर्म करावं, चांगलं राहावं, चांगलं खावं, चांगलं बोलावं. आणि माणसाला आजकाल चांगलं कळत नाही. अरे कशाचा गर्व करता, कशाचा गर्व करायचा, हा देह सुद्धा आपला नाही. बघा, पैसे कितीही कमवा, तुम्ही पैसे कितीही कमवले, तर गेल्यानंतर माणसाच्या कामाला पैसा नाही येत, तर माणसाच्या कामाला माणूस येत असतो. माणुसकी माणसापाशी असावे लागते. अरे ओरे वाहतात आणि अटतात, फुले फुलतात आणि सुकतात, तशी माणसं जन्माला येतात आणि एक दिवस निघून जातात. मग जन्माला यावं आणि जन्माला आल्यानंतर माणसानं काय कमवावं, तर माणसानं माणुसकी कमवावी. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तम कीर्ती करता आली पाहिजे, जीवन जगता आलं पाहिजे. मग पैशाला किंमत नाही, तर माणसाच्या माणुसकीला किंमत आहे. मग माणसानं चांगलं राहावं, चांगलं जीवन जगावं आणि माणसानं आनंदी राहावं, मनमोकळेपणानं जीवन जगावं, आनंदी जीवन जगावं. बाकीचं सगळं नशिबावर सोडावं. कारण बघा, रात्री झाडाला फुललेल्या फुलाला सुद्धा माहित नसतं उद्या सकाळी मंदिरात जायचंय का मशानात जायचंय. माणसाचं ही तसंच आहे. बघा, माणसाचं सुद्धा कसं आहे, तसंच आहे ना. पण माणसाला कशाला किंमत आहे ते कळत नाही. अरे मन मोकळेपणानं माणसानं जीवन जगा, आनंदी जीवन जगा. कारण बघा, रात्री झाडाला फुललेल्या फुलाला सकाळी माहित नसतं मशानात जायचंय की मंदिरात जायचंय. माणसाचं सुद्धा तसंच आहे. मग माणसानं चांगलं जीवन जगावं, चांगलं राहावं. आणि 3 गोष्टीची किंमत माणसाला जीवनामध्ये, 3 गोष्टीची किंमत आहे तोपर्यंत कळत नाही. 3 गोष्टीची किंमत माणूस 3 गोष्टी निघून गेल्यानंतर, वेळ निघून गेल्यानंतर 3 गोष्टीची किंमत करते. एक म्हणजे चांगली वस्तू, दुसरा म्हणजे चांगला माणूस आणि तिसरं म्हणजे चांगले दिवस. या 3 गोष्टींची किंमत माणसाला वेळ निघून गेल्यानंतर कळते. मग कशाची किंमत कशाला येते कळालं पाहिजे. अरे माझ्या ज्ञानोबारायांनी काय केलं, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, अरे माझ्या मुक्ताबाईंचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा. अरे काय केलं माझ्या मुक्ताबाईंनं, काय केलं? ज्ञानोबाराय सारख्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या आई झाल्या माझ्या मुक्ताबाई. आई झाली की नाही? अरे बघा, जगाच्या पाठीवरती आई बापांना देहांत प्रायचित्त घ्यावं, आई वडील सोडून गेल्यानंतर माझ्या मुक्ताबाईंना 3 भावंडांची आई व्हावं, ही माझ्या मुक्ताबाईंचा अधिकार आहे. 14 विद्या, 64 कला आणि 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज आहेत. पण त्या चांगदेव महाराजांचं मस्तक कुणाच्या पायावरती आहे, तर माझ्या मुक्ताबाईच्या पायावरती मस्तक आहे. हा माझ्या मुक्ताबाईचा अधिकार आहे. अरे माझ्या मुक्ताबाईनं काय करावं? ज्ञानोबाराय गेले, ज्ञानोबारायांनी भिक्षा मागण्यासाठी जावं, आळंदीमध्ये जावं, आळंदीतल्या लोकांनी भिक्षा नाही दिली, त्रास दिला, म्हणून ज्ञानोबाराय परत आले. ज्ञानोबारायांनी झोपडीचं दार लावलं
माझ्या मुक्ताबाईनं काय करावं तर ते दार वाजवावं आणि माऊलींना म्हणावं ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अरे त्या मुक्ताबाईचं ऐकून माझे माऊली बाहेर आले. मग त्याच्याकरता मुक्ताबाई एवढ्या श्रेष्ठ आहेत ना. आपण मुक्ताबाईंना काय केलं हो, या तिन्ही भावंडाची आई झाल्या का नाही मुक्ताबाई. मग बघा आपल्या आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांना माझं म्हणा, कारण हा देह पुन्हा नाही, चुकून मिळाला. ज्ञानोबराय मुक्ताबाई सोपान काका निवृत्ती दादा रस्त्यानं चालत निघाले आणि रस्त्यानं चालत असताना समोरून प्रेत यात्रा निघाली होती, अंतयात्रा निघाली होती. आणि माझ्या ज्ञानोबरायांना त्या ज्याची अंतयात्रा निघाली होती ते सच्चिदानंद बाबा होते. आणि त्या सच्चिदानंद बाबांच्या पत्नीनं माझ्या ज्ञानोबरायांना पाहावं आणि पळत यावं. कुणीतरी योगी दिसतोय. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची कीर्ती एवढी झालेली होती. आणि पळत ती पत्नी ज्ञानोबरायांच्या चरणापाशी आली. ज्ञानोबरायांच्या पायावरती आपलं मस्तक ठेवलं आणि माऊलींना तिला आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. सच्चिदानंद बाबांची पत्नी उठली म्हटली, माऊली हा आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या जन्मातला. माऊली म्हटले संतांचा आशीर्वाद आहे, मी तुला या जन्मात हा आशीर्वाद दिलाय. असं म्हटल्यानंतर माऊलींना सच्चिदानंद बाबांची पत्नी म्हटली, ऐका ना हो माऊली, समोरून जी अंतयात्रा निघाली, अंतविधी निघालाय, तो दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नाही तर तो माझ्या पतीची अंतयात्रा आहे, तो माझ्या पतीचा देह आहे. असं म्हटल्यानंतर माऊली म्हटले जा, तुझा पती झोपलेला आहे त्याला उठव. सच्चिदानंद बाबांची पत्नी म्हटली, माऊली नाही, माझे पती हा देह सोडून निघून गेलेत. माझ्या पतीनं देवाने सुद्धा माझ्या सोबत वैर केला. का रे देवा, तुझा माझा वैर झाला. देवानं वैर केला, माझ्या अगोदर माझ्या पतीला घेऊन गेला. माऊली म्हटले संतांचा आशीर्वाद खोटा ठरणार नाही, जा, तुझा पती झोपलेला आहे, तुझ्या पतीला उठव. सच्चिदानंद बाबाची पत्नी पुढे आली, माऊलींच्या शब्दाला किंमत दिली, पळत आली. सच्चिदानंद बाबांना पाहिलं, जसा झोपीतनं माणूस उठावा तसे माझे सच्चिदानंद बाबा झोपीतनं उठले. आणि सच्चिदानंद बाबांनी झोपीतनं उठावं. आणि काय देवाचा खेळ असतो, खेळ कुणाला देवाचा कळत नाही, खेळ कुणाला देवाचा कळला. बघा देवाचा खेळ कुणाला कळत नाही. देव अशी कीर्ती करतो. अरे झोपीतनं जसं उठावं तसं सच्चिदानंद बाबा उठून उभा राहिले. सच्चिदानंद बाबांनी हे पाहिलं आणि सच्चिदानंद बाबा म्हटले, हे माझं काय आहे, कशाला उगच नाती, मला संसार प्रपंच करायचा नाही. अरे सच्चिदानंद बाबांनी माऊलींची संगत केली आणि सच्चिदानंद बाबा सुद्धा ह्या चारी भावंडासोबत निघाले. ज्ञानेश्वरी सगळ्यांना माहित आहे ना सगळ्यांना ज्ञानेश्वरी. अरे ज्ञानेश्वरी नुसती ज्ञानेश्वरी नाही तर ती साक्षात माझी माऊली आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे माझी माऊली आहे. आणि त्या माऊलींना ज्ञानेश्वरी लिहिली. बरं ज्ञानेश्वरी कोणी लिहिली बोला. सगळे महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेली माणसं आहे ना. कुणी लिहिली? माऊलींना. कुणी लिहिली? सच्चिदानंद बाबांनी लिहिली. मेलेल्या माणसाला. कुणी तर मेलेल्या माणसाला जिवंत केलं, त्या सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि ज्ञानेश्वरी ज्या वेळेस लिहून झाली ना त्यावेळेस या इमारतीच्या संत कृपेच्या इमारतीचा पाया ज्ञानोबरायांनी रचला. अभंगाच्या दुसऱ्याच्या झाला पाहिजे असा माझ्या जगाच्या बापाचा आवाज झाला पाहिजे. त्या जगाच्या बापाला सुद्धा इथं यावं वाटलं पाहिजे, असा आवाज झाला पाहिजे. अरे ही पावनभूमी माती कुणाची? अरे या समाजातल्या लोकांकडे पाहिलं, समाजाकडे पाहिलं. माझ्या जिजाऊ साहेबांनी अन्याय अत्याचार झालेला पाहिला आणि माझ्या जिजाऊ साहेबांनी एक तारा चमकणारा या महाराष्ट्राला दिलाय. त्या राजाची माते, राजाची. अरे अन्याय अत्याचार पाहून जिजाबाईंना सुद्धा माझ्या राजांना इथं जन्माला घातलं. त्या राजाची माते. अरे माऊलींना आळंदीच्या ज्ञानोबराय असतील, त्या ज्ञानोबरायांनी सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतलाय. त्या महाराष्ट्राच्या मातीतली माणसं आहे. अरे तुकोबरायांनी या माणसांचा माथ्या जागेवर यावा म्हणून गाथा लिहून ठेवलाय. त्या तुकोबरायांच्या महाराष्ट्राची माती आहे ही. आणि माझ्या जगाचा बाप सुद्धा ज्या महाराष्ट्राच्या मातीत नांदतोय त्या महाराष्ट्राची माती आहे. त्या महाराष्ट्राच्या मातीतली आपण माणसं आहे. मग अशी टाळी वाजली पाहिजे, अशी टाळी वाजली पाहिजे. आपल्या टाळीचा आवाज जगाच्या बापापर्यंत गेला पाहिजे. आणि ऐका, पहिल्यांदा टाळ म्हटल्यानंतर टाळ वाजेल, टाळ वाजल्यानंतर पकवाज वाजेल आणि नंतर टाळी वाजवायची. टाळ, पकवाज, टाळी, टाळ, पकवाज.
इथं कीर्तन ठेवलं म्हणून मी त्यांचं खरंच धन्यवाद मानते, खरंच आभार मानते. माझं कीर्तन ठेवलं म्हणून मी आभार मी धन्यवाद मानणार नाही. तर का तर घराच्या ग्रह प्रवेशाला वास्तुशांतीला कीर्तन ठेवलं म्हणून नक्कीच त्यांचा आभार मानेल. कारण कुणाच्याही दारामध्ये कुणाच्याही घरामध्ये कीर्तन होत नाही. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंताच्याच घरामध्ये भाग्यवंताच्याच दारामध्ये हे होत असतं. म्हणून आज या परिवारानं इथं कीर्तन ठेवलंय. खरंच हे कुळ भाग्यवंत असेल, इथली लोक पुण्यवंत असतील, तेव्हा कुठं दारामध्ये नामस्मरण होतंय, दारामध्ये देवाचं भजन होतंय. म्हणून बघा कशाचा मोह कशाचा गर्व नसावा माणसाला. मोह नसावा पैशाचा, कशाचाच गर्व नसावा. शांत बसा, झाले आता आपलं कीर्तन, जास्त वेळ नाही घेणार मी तुमचा. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा. ऐका दादा, झोपडीत का असेना पण घास असावा सुखाचा, तर आपल्या या जीवनाला अर्थ आहे. नाहीतर सगळं जीवन व्यर्थ आहे. म्हणून जीवनाला अर्थ पाहिजे ना, तर कशाचा गर्व करायचा नाही, मोह कशाचा धरायचा नाही. म्हणून बघा आज या ठिकाणी माझ्या वाटेला आलेली सेवा, त्या योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन, आपल्या भागातला आपल्या इथला जवळचा असणारा पासून बाजूला यायचं असतं, अशी लेकरं घडतात. म्हणून आपल्या गावातली वारकरी शिक्षण संस्था आहे, कधीतरी त्या संस्थेला दान करा. कधीतरी अरे जाऊ द्या ना, आपल्या हातून कुणाच्या तरी मुखामध्ये 1-2 रुपयाचं दान, 1-2 गात जाऊ द्या ना, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला समाधान दिल्याशिवाय राहणार नाही. मग या वारकरी शिक्षण संस्थेतला ज्ञानराज आहे ना, त्याचा आज वाढदिवस आहे, तरी त्याच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. त्या लेकराला आयुष्यामध्ये काहीच कमी पडू नये, त्याला सुख समृद्धी लाभो आणि त्याने आयुष्यामध्ये असं उंच शिखरावरती जावं. आणि त्या लेकराला आज वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. म्हणून बघा गायनासाठी साथ करत असणारे कुंभार महाराज, आपल्या पूर्वाताई असतील, आपले रायते महाराज असतील, बरेच म्हणजे भजनी मंडळ. महाराज आपलं नाव काय? सचिन महाराज देशमुख. झाली आपली ओळख, पण काय होतं वयामानानुसार जरा नाव लक्षात राहत नाही. समजून जावं. महाराज आपलं नाव? संजय महाराज मोरे, धनंजय महाराज मोरे. हा बघा सुंदर अशी साथ देणारे महाराज मंडळ. आपलं नाव काय? हा, तुम्ही माझा कार्यक्रमच लावणार आहे, आपल्याला काही जमत नाही. बघा लोक काय असतात, कीर्तन झाल्यानंतर काय करतात, ताई सूर नाही लागला, पण बाबांनी कीर्तन चालू झाल्यापासून एकदा सुद्धा तोंड नाही वाकडं केलं. अरे आपले मुलगे, मी काय बऱ्याच लांबून आले का? लांबून आले का? तुमचीच लेखा नाही का? तुमचीच मुलं घे का नाही? मग बघा एकदा सुद्धा सूर लागत नाही, लागतोय म्हणून तोंड नाही वाकडं केलं. बाबांनी सुंदर अशी पेटी वाजवली, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आपले मृदुंगाचार्य महाराज असतील, महाराज नाव प्रवीण दादा असतील, प्रवीण दादांनी सुंदर असा मृदुंग वाजवला, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आपले विनेकरी बाबा असतील, वय झाले तरी पण बघा विना घेऊन अगदी ताट उभा आहेत. अरे असा मावळा असावं लागतं. आजकालच्या मावळ्यांचं लय वेगळं झाले, तरुण मावळेच राहिले नाहीत. पहिले मावळे कसे असायचे, सकाळी उठे रणांगणावर सुटे, तलवार तुटे पण माग नाही हटे. आणि आताचे तरुण मावळे सकाळी उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटली फुटे पण माग नाही हटे. हाताचे असे मावळे झाले. असा ताकदवान मर्दवान मावळा असावं लागतं. आणि बघा अरे जलमताच कुणी सुंदर असतं, कुणी ज्ञानी असतं असं नाही. अरे मासाहेब जिजाऊ, मासाहेबांनी राजांना शब्द दिला, राजा ऐका, राजा ऐका, कोंढाणा ताब्यात घ्यायचं, राजा ऐका, राजा ऐका. आणि राजांना मासाहेबांसमोर जावं, मासाहेबांना म्हणावं, मासाहेब कोंढाण्याची मोहीम काही सोपी नाही. कोंढाणा कुणी घेतलाय तुम्हाला माहितीये का? पण 7 फुटाचा कडवा राजपूत आहे, कडवा राजपूत, आणि एका वारामध्ये 10 जण झोपवतोय असा कडवा राजपूत आहे. असं म्हटल्यानंतर मासाहेबांची नजर वर आली, राजांची नजर वर मासाहेबांनी केली, राजांकडे पाहिलं. नजर पाहिल्याबरोबर मासाहेब राजांना म्हटल्या, राजा आठवा, राजा आठवा, या राजेश्वरावरती शपथ घेतली तुम्ही स्वराज्य स्थापनेची, आठवा ना राज, मी फक्त तुम्हाला शपथ आठवून देते. असं म्हटल्यानंतर राजांनी तो शब्द, ती ताकद, काय आत्मविश्वास, काय कॉन्फिडन्स, काय ताकद मासाहेबांच्या शब्दाची. ते शब्द ऐकल्याबरोबर राजा म्हटला, मासाहेब चिंता नसावी, काळजी नसावी, येत्या अष्टमीला स्वराज्यावर भगवा फडकणार म्हणजे फडकणार. अरे याच महाराष्ट्रातल्या मातीतल्या, याच मातीतल्या, याच मातेला, याच महाराष्ट्रातल्या मातीतल्या पुत्रानं दिलेला शब्द आहे का नाही दादा? ही ताकद आईच्या प्रेमाची. मग आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना माझं म्हणा. म्हणून बघा आपण नको ते काही खातो, काही पितो, म्हणून माझ्या वाटेला आलेली सेवा. या भिवरकर परिवाराचं खरंच मनापासून धन्यवाद. घर नव्यानं बांधलं पाहिजे. बघा घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जमटांना जुन्या
जाळले पाहिजे. माणसाचे दिवस हे बदलत असतात. घर नव्यानं पुन्हा बांधलं पाहिजे. सगळं जुनं होतं ते जाळून टाकलं पाहिजे. माणसाचे दिवस बदलत असतात. आजचा दिवस तुमचा हसायचा असला तर उद्याचा दिवस तुमचा रडायचा असतो. अरे आयुष्य म्हणजे काय असतं? आयुष्य काय असतं? हा देह जगामध्ये येताना हा देह असतो पण त्याला नाव नसतं. जगातून जाताना देह नसतो पण नाव असतं. बघा या देहाला नाव रूपी प्रवास करण्यासाठी जो वेळ लागतो ना तो म्हणजे आयुष्य जीवन जगण्याचा काळ असतो. असं आयुष्य माणसानं जगता आलं पाहिजे. म्हणून बघा आयुष्य हे एक रंगमंच आहे. येथे प्रत्येकाला हसावं लागतं, प्रत्येकाला रडावं लागतं, येथे प्रत्येकाला नाटकही करावं लागतं. म्हणून पुन्हा पुन्हा सांगते आयुष्य हे एकदाच असतं. म्हणून आयुष्यात करा काहीतरी मस्त. आयुष्यात चांगलं करता आलं पाहिजे. म्हणून बघा माझ्यावरती नितांत मला प्रत्येक ठिकाणी सहकार्य करत असणारे, कधीही कुठेही कीर्तन असू द्या, जवळपास कधीही कीर्तनाची तारीख देणारे, कीर्तन असणारे, अगदी भावासारखं माझ्यावरती प्रेम करणारे आपले दत्ता महाराज कुलाल असतील, त्यांच्याकडून त्यांच्या संपर्कातून माझ्या वाटेला आलेली सेवा त्या योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन. आपल्या सुजाता काकी माझ्यावरती आईसारखं प्रेम करणारे आपल्या सुजाता काकी रायते असतील, सगळेच माझ्यावरती नितांत प्रेम करणारे सरपंचही असतील, तेही माझ्यावरती अगदी लेकीसारखं मुलीसारखं प्रेम करतात. त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. म्हणून बघा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ती म्हणजे काय माईक सिस्टीम, ती अत्यंत छान होती. त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. म्हणून बघा या परिवाराला सुख समाधान लाभो आणि या परिवाराचं दिगंबर निवास या परिवाराच्या वास्तुशांती निमित्त हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. या घराला कधीच दुःख होणार नाही. या घरामध्ये कधीच वाईट कृत्य होणार नाही. कारण त्यानं घरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदरच काय ठेवलंय तर देवाचं नामस्मरण ठेवलंय, कीर्तन ठेवलंय. त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. अरे याच्यावरती यांच्यावरती अनेकांचे उपकार आहेत, अनेकांची कृपा आहे. अरे साक्षात ओम नमः शिवाय घरावरती नाव लिहावं आणि पैलवान बाबा देवाची कृपा त्यांच्यावरती आहे. मग कशाला काय कमी पडतंय हो? आणि देवाचं नामस्मरण करण्यासाठी कीर्तन ठेवलंय. अरे घरामध्ये कीर्तन ठेवल्यानंतर कशाला दुःख येईल आणि कशाला काय होईल? म्हणून या भिवरकार परिवारानं या वास्तुशांती निमित्त माझं कीर्तन ठेवलं. त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. आपला ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलवरती सगळ्यांनी जावा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला झालेला कार्यक्रम आपल्याला पुन्हा त्या चॅनलवरती पाहायला मिळेल. म्हणून या परिवारातल्या सर्व व्यक्तींना, सर्व कुटुंबातल्या व्यक्तींना सुख समाधान लाभो, शांती लाभो आणि त्यांनी सुखानं या घरात मध्ये नांदावं राहावं हीच माझ्या जगाच्या बापाच्या पांडुरंग चरणा प्रार्थना व्यक्त करते. आणि बघा सगळे भजनी मंडळी असतील, सगळ्यांनाच उत्कृष्ट अशी साथ दिली. बडा वो नहीं जो खुद का नक्शा खड़ा करता है, बडा तो वो होता है जो छोटों को बडा बना देता है. अगदी सगळे सुंदर असे गायक मंडळी असतील, सगळ्यांनी सुंदर अशी साथ दिली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. समाजही भव्य दिव्य, भजनी मंडळही भव्य दिव्य आहे, पण कीर्तनकार जरा लहान आहे. आपल्या पायातली चप्पल तुटली तर आपण शिवून घालतो. असं बोलताना माझ्याकडून काही वेडा वाकडा शब्दाने मला माफ करा. हाय का नाही? मी तुमची मुलगी वय बसलेली हाय का नाही? हाय का नाही हो? पण पैसा माणसाला सुख देतो का दुःख देतो? पुरुष मंडळ काय देतो? बोला बोला ना. झालंय आता आपलं कीर्तन. पैसा सुख देतो का दुःख देतो? काय देतो? दुःख देतो की नाही? मी तुमची मुलगी आहे का नाही? तुमची नात आहे का नाही? ज्याला एक आहे त्यांनी मला दुसरी समजा, ज्याला दोन आहेत त्यांनी मला तिसरी समजा, ज्याला तीन आहेत त्यांनी मला चौथी समजा आणि ज्यांना काहीच नाही त्यांनी अक्का सात मारा माझ्या नावावर करा. बघा विनोदाचा भाग सोडा. जाता जाता सगळ्यांना हसून जावं वाटलं म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला. बघा पैसा माणसाला दुःख देतो की नाही? देतो का नाही? चला सगळ्यांनी आपापली पाकिट माझ्याजवळ आणून द्या. द्याचाल का हो तुम्ही? द्याचाल का पाकिट? तुमची नात तुमची मुलगी येणार त्याने द्याचाल का? देणार नाही. तुम्ही म्हणसाल पैसा माणसाला दुःख देतो. पोरे तू तर काय फुकट आली का? तर मी फुकट आली नाही हे तुम्हाला माहित आहे. पैसा माणसाला दुःख देतो हे पण माहित आहे. पण जीवन जगण्यासाठी मी म्हटलं का पैसा कमवू नका, तर पैसा कमवा. जीवन जगण्यासाठी माणसाला सगळ्यात महत्वाचा पैसा लागतो. तो पैसा कमवा, पण चांगल्या मार्गाने एक धन कमवा. म्हणून या परिवाराला, या कुटुंबाला सुख समाधान लाभो आणि त्यांनी या नवीन घरामध्ये ग्रह प्रवेश करताना देवाचं नामस्मरण केलं, कीर्तन ठेवलं. त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. म्हणून बघा बराच वेळ झालेला आपल्याला कीर्तन सुरू करायला जरा जास्त वेळ झाला. सगळे माझ्यावरती नितांत प्रेम करत असणारे जवळचेच आसपासचेच गावातलीच लोक आहेत. म्हणून मी दररोज कुठं ना कुठं कीर्तनाला फिरत असते. पण आपल्या गावातल्या, आपल्या गावापासल्या लोकांपाशी कीर्तन करण्याची जी मजा आहे ना ती जगाच्या पाठीवरती कुठंच नसते. आपल्या लेकराचं कौतुक आपल्याच माणसांनी पाहावं का नाही? म्हणून तुम्ही माझ्यावरती अगदी माता पित्यांसारखं प्रेम करत असणारे सगळीच
पुरुष मंडळ, माता मावल्या, माझ्या वडीलधाऱ्या माय बापांनो, माता मावल्यांनो, तुम्ही इथं शांत चित्तेने कीर्तन ऐकलं त्याबद्दल तुमचंही धन्यवाद. म्हणून बघा झालेली सेवा माझ्या जन्मदाता माता पित्याचे माझे वडीलही आलेले असतील. मी कीर्तन झाल्यानंतर कधीच कुणाला विचारत नाही कीर्तन कसं झालं. माझा बाप आणि मी दररोज कीर्तनाला बऱ्याच लांब लांब ठिकाणी फिरत असतो. कीर्तन झाल्यानंतर कधीच कुणाला विचारायचं नाही कीर्तन कसं